छान, किती छान गजरा झालाय. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. गृहिणी दर्पणमध्ये मी अनामिका तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर हा व्लॉग गुरुवारचाच आहे. तर दुपारनंतर मी हा व्लॉग कंटिन्यू केला आहे, कारण मला गुरुवारची मार्गशीर्षची पूजा पण तुम्हाला दाखवायची होती. तर दुपारी माझं सगळं पुरणपोळीचं जेवण केलं होतं मी. तर भांडे बघा, भांडे बघून कधी कधी टेन्शन येतं मला, कारण भांडी घासायला मला बिलकुल आवडत नाही. पण हे जे सकाळ दुपारचं जे काम असतंय ना, हे मी तेव्हाच्या तेव्हाच करून घेते. कारण एकदा जर ते पेंडिंग पडलं ना, मग ते आपल्याला कंटाळा येत जातो आणि मग असं ती भांडी बघून अजून जास्त टेन्शन येतं मला. मग मी काय करते, जेव्हा जेवण होतं आहे तेव्हा पटकन त्याला एक 10-15 मिनटं लागतात आपल्याला. आपण कधी कधी कंटाळा करतो, पण पटकन होऊन जाते. आपण करायला हवं, हे ठेवलं तर मग लांबड लागत जातो. त्यामुळे पटकन सगळं स्वच्छ करून घेतलं आणि जे जे काही उरलं होतं ते पण सगळं छोट्या छोट्या भांड्यांमधून काढून घेतलंय. आज तर इतकी गरमी होती, काय माहिती थंडी कुठं गायब झाली. तर खूपच गरम व्हायला लागले. असं वाटतं की आपण उन्हाळ्यातच आहे, मे महिन्यात असल्यासारखी गरमी चालू झाली आहे. तर तुमच्या इकडे पण अशीच गरमी आहे का सांगा बरं. कारण आमच्याकडे अंबरनाथला पण मुंबईला पण खूप सगळीकडेच खूप जास्तच गरमी झाली आहे. मग घामाघूम होते. आता मी ही सगळी भांडी घासून घेणार आहे. किचन क्लीन झालं की मग मस्त वाटतं आपल्याला, थोड्या वेळ रेस्ट पण थोडा वेळ करता येतो मग आपल्याला. कामं आवरले तर थोडंसं मूवी बघत बसली मी. एक म्हणजे आपलं 1962चं जे युद्ध झालं होतं चायनाबरोबर, त्याची एक ॲमेझॉन प्राईमवर आहे, एक पिक्चर आहे. मेजर जे जसवंत सिंग होते त्यांच्यावर आधारित आहे. तर आता गायत्री आमची चालली आहे क्लासला. 4 वाजत आलेत आणि इथं खाली झाडांची पानं जी मिळतात ती घेऊन येते मी. पूजेला संध्याकाळी पाहिजे आहेत. तर आमच्या इथे बिल्डिंगच्या समोरच आहेत, जी आहेत ती जी मिळतात मला 3-4 मिळतात, ती घेऊन येते मी. तर दाखवते तुम्हाला पण. आमच्या डॉलूची ग्रँड एंट्री झाली आणि लाईट आली. लाईट गेलेली. हां, ते मात्र आहे, बरोबर स्विच ऑफ केले की लाईट जाते. चाललोय आम्ही, शिडीवरून चाललोय, आज लिफ्टने नाही जात आहे. चालत नाही आला लागली मला डॉली आमची. 4 वाजत आली की. चल बाय डॉल. अरे बाय तरी कर. तर हे आहे फणसाचं झाड. एक पत्ती घेऊया याची पण. हे आहे जांभळाचं. आणि हे आहे आंब्याचं. हे पेरूचं. असे 4 पानं तर भेटलेत मला. तर घरी एक मी हळदीचं पान घालते याच्यात. चला जाऊया आता. फक्त मी पानं आणते, त्याच्या फांद्या आणत नाहीत. कशाला वेस्ट करायचं उगाच फांद्या तोडून. एक एक पान असलं तरी बाजल, 5 पानांचं होऊन जाते. आता संध्याकाळ झाली आहे, तर मी रांगोळी काढणार आहे. रांगोळी काढायची राहिली माझी, म्हणजे सकाळी काढलेली पण ती झाडून मारून गेली, त्याच्यामुळे संध्याकाळी परत रांगोळी काढते. घड्याळात वाजले 5:45. आता पूजा पण मांडायची आहे. फुलं पण आणून ठेवलेत सोहम आमच्या. रांगोळी काढते, छोटीशी रांगोळी काढणार आहे, दाखवते तुम्हाला. तर हा आहे माझा रांगोळीचा डब्बा आणि हे 7चे आहेत. घालून आमच्या भरून ठेवलेत बघा सगळे कलर.
देवीचा गजरा करणार आहे मी या फुलांचा. घरी आणून कसा गजरा करायचा हे आमच्या आईकडून शिकले मी. लहान असताना आई आमची अशी गुरटीची फुलं म्हणून असतात त्या फुलांचा असा गजरा करायची ना आम्हाला द्यायची. तेव्हा मी तिच्याकडून बघून शिकलेले की कसा करायचा या फुलांचा गजरा. तर अशी एक घ्यायचं आणि असं पायात बांधायचं. आपण कुठे दुसरीकडे बांधू शकतोय पण हे आपल्याला इझी पडते म्हणून मी पायात बांधलंय. असं गाठ घालायचं त्याला इथं आणि असं फुलं घालत जायचं. लाल फुलं मला मिळाली नाहीत नाही तर लाल फुलांनी पण छान दिसतंय. असं गाठ घालायचं फुल घालायचं. छान गजरा झालाय. तर माझी थोडीशी तयारी झालेली आहे. आता मी इथं म्हणजे इथं स्वामींचा इथं फोटो आहे आमच्या इथं वरती. मग मी इथं खाली पुजवते कारण माझ्या देवघरामध्ये एवढी जागा नाही आहे. तिथं किचन कट्टा असल्यामुळं त्या बाजूला इतकी जागा नाही आहे. तिथं पाणी वगैरे आहे ठेवलेलं हंडा वगैरे. त्यामुळे मी नेहमी इकडेच पुजते. तर आता सगळं इथं पुजते बघा मी कसं पुजते. अगदी साधी सोपी पूजा असते माझी. सगळं साहित्य आता मी खाली काढून ठेवते. खाली एक असं ब्लाऊज पीस अंतरते. हा कलश आहे बघा. हा कलश आमच्या आईनं मला ह्या घराच्या वास्तुशांतीमध्ये दिलेला. तर असा एक ब्लाऊज पीस घालते खाली इथं. तर सगळ्यात आधी मी गणपती बाप्पांची पूजा करून घेते. त्यासाठी गणपती एक छोटासा गणपती आमच्या डॉलूनं साच्यामध्ये घालून मातीत तयार केलाय बघा. मातीपासून थोडेसे आमचे गणपती जो माझ्या देवघरामध्ये आहे ना त्याचा साचा एक बनवला होता आमच्या साहेबांनी. हा घरी बनवलेला छोटासा गणपती बाप्पा आहे. तुम्ही बघू शकताय. तिने कलर पण केला याला. आधी गणपती बाप्पांची स्थापना करून घेते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आता मी कलशाची स्थापना करणार आहे इथं. त्यासाठी मी तांदूळ मांडून घेतले इथं. तर हा आहे कलश. तर कलशामध्ये आधी हे पैसा आणि सुपारी टाकून घेते आणि या दुर्वा पण टाकून घेते. ही जी पानं आहेत ना हे सगळे याच्यात घालायची. हे मी एक हळदीचं पान पण घेतलंय. शुभ असतं हळदीचं पान घालणं. आधी मी याला हळदी कुंकू लावून घेते. आपण कलश स्थापन करू. जय महालक्ष्मी. आणि माझ्याकडे ही महालक्ष्मी कोल्हापूरची आणि गणपती असा एक फोटो आहे. तुम्ही इथं पुजते. गणपती बाप्पांना आधी पूजा करून घ्या. ओम श्री गणेशाय नमः. आता देवीला हार घालूया. गजरा किती छान दिसतोय.
द्वापार युगातील गोष्ट. त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता. तो मोठा विद्वान व वेदांत जाणणारा होता. त्याच्या राणीचे नाव सुरचंद्रिका असे होते. त्यांना 7 पुत्र व शांबला नावाची एक कन्या होती. राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणीसह नगराबाहेरील उद्यानात विहार करीत असताना राजवाड्यामध्ये एक चमत्कारिक गोष्ट घडून आली. त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजवाड्यात जाऊन सुरचंद्रिका राणीस प्रजेच्या कल्याणासाठी लक्ष्मीमूर्ताची आठवण करून द्यावी. त्यामुळे माझे वास्तव्य राजवाड्यात राहून राजाकडून प्रजेचे कल्याण होईल. अन्यथा मी सामान्य माणसाकडे वास केल्यास फक्त एकट्याचा फायदा होईल. म्हणून जनकल्याणात राजवाड्यात राहणे बरे असा विचार करून लक्ष्मीने एका वृद्ध स्त्रीचे रूप घेतले व काठी टेकीत ती राजवाड्याच्या मुख्यद्वारापाशी आली. तिथे तर इकडे महालक्ष्मी व्रत कथा मी महालक्ष्मीचे कॅलेंडर असतं आपलं त्याच्यातून वाचते. ती कथा मला खूप आवडते, त्यामुळे मी त्याच कॅलेंडरमधून ती नेहमी कथा वाचते. तर इकडे आता मी उंबरठ्याची पूजन करून घेतलेलं आहे. उंबरठ्यावरती जे लक्ष्मीची पावलं आहेत तिथे मी पूजा करून घेतले आणि आता देवीची इकडे ओटी भरून घेणार आहे मी. त्यासाठी फळं फुलं आणि ओटी घेतली देवीची आणि असं देवीची ओटी भरून घेतली. आता मला आरती करायची आहे. नैवेद्य पण दाखवलाय मी इकडं. तर उद्यापन मी शेवटच्या गुरुवारी करणार आहे. शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे, तरी पण मी त्याच गुरुवारी ते उद्यापन करणार आहे. मोर्या सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची दुर्गे दुर्गटवारी सुदूर संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. सरदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन दत्तगुरु महाराज की जय. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी माता की जय. तर आज आमच्या घरी ह्या 3 देवी प्रकट झालेल्या आहेत. ही श्रवणी, ही ईश्वरी आणि ही गायत्री. ह्या 3 देवी आलेल्या आहेत आणि त्यांना प्रसाद दिलाय मी. अगं इकडे बघा, लॉली इकडे बघा. हात काढा सगळ्यांनी तोंडावरचे. लो इकडे बघा. तर असा हा माझा मार्गशीर्ष महिन्यातील हा 4था गुरुवार आहे. अशी मी छोटीशी देवाची अशी मांडणी केली. माझ्या पद्धतीने मी माझी पूजा केलेली आहे. जसं मला जमतंय तसं केलंय. काही चुकलं तर तुम्ही सांगू शकताय. तर तुम्हाला हे माझी पूजा कशी वाटली, मला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या. बाय.